तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्ही सपोर्ट करतात का या उमेदवारांना इंडिया ब्लॉक आघाडीचे? महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांना NDA तर्फे उपराष्ट्रपदाची उमेदवारी मिळालेली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गेले वर्षभर ते अत्यंत शांतपणे काम करत आहेत। एक राजकारणातला एक सरळमार्गी माणूस तो आहे। त्यांच्या राज्यात तामिळनाडूत दक्षिणेत त्यांनी RSS मुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला। अनेक पदं त्यांनी भूषवली भारतीय जनता पक्षामध्ये दक्षिणेच्या राज्यात तामिळनाडूमध्ये। ते लोकसभेलाही होते कोइंबतूरमधून। आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदी ही संधी जी मिळते आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे। याआधी डॉक्टर शंकरदयाळ शर्मा जे राज्यपाल होते ते उपराष्ट्रपती झाले, नंतर राष्ट्रपती झाले। जेव्हा अशा संविधानिक पदावर महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तीची निवड होते तेव्हा नक्कीच मोकळ्या मनानं आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदनही करतो। पण ते NDAचे उमेदवार आहेत आणि शिवसेना इंडिया ब्लॉकची घटक म्हणून काम करते। माननीय उद्धव ठाकरेजी जेव्हा मागच्या आठवड्यात दिल्लीत आले होते आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जी चर्चा आणि बैठक झाली त्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी सगळ्यांनी ह्याच्यावर नक्कीच चर्चा झाली। आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी यांच्याकडे मांडलेलं आहे। काल काँग्रेस पक्षाचे नेते वेणुगोपालजी यांनीही काल उद्धव ठाकरे साहेबांशी संवाद केला या विषयावरती। सगळ्याच पक्षाशी ते करत असतील, त्याच्यामुळे आज त्यांचा उमेदवार जाहीर झालेला आहे। आता आमची 10:15 10:10 एक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये खरगे साहेबांच्या चेंबरमध्ये आम्ही चर्चा करू या विषयावरती। याच्यात शिवसेनेची भूमिका स्वतंत्रपणे असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही, कारण ते NDAचे उमेदवार आहेत, लक्षात घ्या। आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा लागेल, तो काही असेल, आणि तो सहमतीने घेण्यात येईल। जो निर्णय असेल तो सहमतीने घेण्यात येईल। सर, काल इंडिया आघाडीला पण विनंती करण्यात आली आहे भाजपकडून की तुम्ही बिनविरोध करा निवडणूक। तुमची काय अपेक्षा आहे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी की उमेदवार दिलाच पाहिजे? नाही, नक्कीच त्यांनी JP नड्डा यांनी तशा प्रकारचं आवाहन सगळ्यांनाच केलेलं आहे। खरं म्हणजे संवैधानिक पदावरच्या या निवडणुका राजकीय संघर्षातून ठिणग्या पडून होऊ नयेत या मताचे आम्ही पहिल्यापासून आहोत। आणि जर दोघांमध्ये सहमती आणि एकमत होत असेल आणि इंडिया सहकाऱ्यांनी ते मान्य केलं तर त्या निर्णयाबरोबर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरेसुद्धा असतील। मग त्याच्यामध्ये काही दोमत नाही। आज देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। खरं म्हणजे राहुल गांधींनी जी एक मतचोरी विरुद्ध यात्रा काढलेली आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। निवडणूक आयोगाविरुद्ध त्यांनी जो एल्गार पुकारलेला आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध, तो महत्त्वाचा विषय आहे। आणि या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावरचं लक्ष, लोकांचं लक्ष हटू नये, मूळ विषयावरचं लक्ष हटू नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे। निवडणूक आयोगाचे जे चीफ आहेत काल ज्ञानेश कुमार यांनी शपथपत्र मागितलंय राहुल गांधींकडून
ॲफिडेव्हिट द्या 7 दिवसात किंवा माफी मागा देशात. त्याला मगरुरी म्हणतात, ॲरोगन्स. आणि हा ॲरोगन्स, ही मगरुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. हा ॲरोगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. ॲफिडेव्हिट कोणाकडे मागतात? राहुल गांधीकडे. या देशाची 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. मग अनुराग ठाकूर यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे. गणेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत, त्याच पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधीप्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतंची चोरी झाली, डुप्लिकेट मतं आली, हाच आरोप जर अनुराग ठाकूर यांनी केला असेल, केंद्रीय मंत्री जबाबदार, तर ह्या निवडणूक आयुक्तांची केंद्रीय मंत्र्याकडे ॲफिडेव्हिट मागण्याची हिंमत आहे का? हे सांगावं ना. त्यांनी अनुराग ठाकूरचे आरोप पहा. वायनाडमध्ये काय झालं, रायबरेलीमध्ये काय झालं, इटावामध्ये काय झालं, कशा मतांच्या चोऱ्या आणि मतदार याद्यांमध्ये घोटाळे झाले, ही स्वतः एक केंद्राचा मंत्री कबूल करतो आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय मंत्र्यांकडे अशा प्रकारचा ॲफिडेव्हिट किंवा प्रतिज्ञापत्र मागायला हवं आहे. राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिलेलं नाही. सर, एका ठिकाणी तिजोरी जी आहे राज्याची ती खडखडाट चालली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी एअर इंडियाची जी इमारती आहे ते राज्य सरकारने 1601 कोटी रुपयांमध्ये जी घेतली आणि हा निर्णय त्यांनी म्हणजे मोठ्या गाजावाजाने सांगितलं गेलं. तुम्ही काय म्हणणार? भीक लागली आहे सरकारला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अनेक योजना बंद पडत आहेत आणि महाराष्ट्राचे अनेक प्रमुख मंत्री लंडनला गेलेले आहेत. अनेक प्रमुख मंत्री आपण पाहू शकता. जे राज्य वाऱ्यावर सोडून अनेक प्रमुख मंत्र्यांनी लंडनवारी करावी हे आश्चर्यकारक आहे. कार्यक्रम खाजगी असेल किंवा सरकारी असेल, पण एकाच वेळेला इतके मंत्री लंडनवारीला जावेत. महाराष्ट्र असा भुका कंगाल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी तडफडतोय आणि हे सगळं लाडके बहीण, लाडके भाऊ, सगळेच प्रश्न आहेत ना. आणि आमचे मंत्री लंडनला आहेत. मी आत्ताच कुठेतरी वृत्तपत्रात पाहतो. चलिए आपका क्या? महाराष्ट्र के गवर्नर सीपी राधाकृष्णन का नाम वाइस प्रेसिडेंट पद के लिए नॉमिनेट किया गया एनडीए की तरफ से. देखिए, महाराष्ट्र हमारी पार्टी क्यों सपोर्ट करे? ये क्या सवाल है क्या? सीपी राधाकृष्णन जी महाराष्ट्र के जरूर राज्यपाल हैं. 1 साल से वो महाराष्ट्र की गवर्नर की कमान संभाल रहे हैं. बहुत ही बैलेंस पर्सनालिटी है. तमिलनाडु से आते हैं. तमिलनाडु में भारतीय जनता पार्टी का प्रभाव बढ़ाने के लिए राधाकृष्णन जी ने मेहनत की है. वहाँ के पार्टी के प्रेसिडेंट रहे. आरएसएस जनसंघ के साथ उनका रिश्ता है, जनसंघ के साथ काम किया है. तो पार्टी केडर के आदमी है. यो बीजेपी के कोई बाहर का आदमी नहीं है. तो अगर पार्टी केडर का आदमी इस पद पर बैठा है और जो आरएसएस से जुड़ा है, तो आरएसएस और बीजेपी में उनके नाम पर सहमति हुई. क्या इंडिया और उनका नाम आने से जरूर महाराष्ट्र के राज्यपाल अगर उपराष्ट्रपति बनते हैं तो हम खुशी जाहिर करेंगे. लेकिन चुनाव तो होगा. इंडिया ब्लॉक एक निर्णय लेगा. क्या निर्णय लेगा मैं अभी नहीं बता सकता हूँ, लेकिन आज हम बैठेंगे. जब राहुल गांधी जी ने सभी ऑल पार्टी जो है इंडिया ब्लॉक में उनको निमंत्रण दिया था, उद्धव जी आए थे, तो उस वक्त भी इस विषय पर चर्चा हुई. खरगे साहब से चर्चा हुई, राहुल गांधी जी से चर्चा हुई. सभी के मतांतर वहाँ हुए हैं और आज हम वापस सुबह उस बारे में चर्चा करेंगे और निर्णय लेंगे. देश में उपराष्ट्रपति पद से भी ज़्यादा गंभीर विषय चल रहे हैं. वोट चोरी का विषय बहुत महत्वपूर्ण है. हम उनके ऊपर से ध्यान हटाना नहीं चाहते.
उद्धव ठाकरे जी का ये कहना है, हमारे पास अभी बहुमत नहीं है चुनाव लड़ने के लिए, तो ध्यान नहीं हटाना चाहिए जो मेन कोर इशू है अब इस देश में चल रहे हैं। चुनाव आयोग का घोटाला है, वोटर लिस्ट की गड़बड़ी है, SIR का इशू है, ये कोर इशू है देश में राजनीति में, उसके ऊपर भी हमको ध्यान देना पड़ेगा। कल चीफ इलेक्शन कमिश्नर ने स्पेशल PC की और सारे SIR के जो इश्यूज थे उसको खारिज किया। नहीं, झूठ बोल रहे हो। वो भारतीय जनता पार्टी की वकालत कर रहे थे। संवैधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति ने किसी पार्टी की या सरकार की वकालत नहीं करनी चाहिए। यह हमारा संविधान का सबसे बड़ा मंत्र है। राहुल गांधी के पास हमारा चुनाव आयोग एफिडेविट मांग रहा है। यही आरोप केंद्र के एक मंत्री अनुराग ठाकुर ने किए हैं। किस प्रकार से होटल लिस्ट में घोटाले हुए, चाहे इटावा हो, चाहे वायनाड हो, चाहे यहाँ हो वहाँ हो, ये कौन बोल रहा है? ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर बोल रहे हैं। तो क्या हमारे चुनाव आयोग के पास ये हिम्मत है, संविधान ने जो उनको अधिकार दिया है हाँ वहाँ बैठने का, क्या वो केंद्रीय मंत्री के पास भी इस प्रकार से एफिडेविट मांग सकते हैं? मांगो, हिम्मत है तो मांग लीजिए। देश की पूरी जनता आपको एफिडेविट दे देगी। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर से उसने जो बयान दिया है वोटर लिस्ट के गड़बड़ी के बारे में, उसके पास भी एफिडेविट मांगिए। आप राहुल गांधी जी से क्यों मांग रहे हो या हमसे क्यों मांग रहे हो? वो हिम्मत नहीं आपके पास। बड़ी बड़ी बातें आप करते हो वहाँ बैठकर। ये भारतीय जनता पार्टी के तोते हैं सब। इंडिया ब्लॉक की ओर से कोई कैंडिडेचर आएगा क्या वाइस प्रेसिडेंशियल इलेक्शंस के लिए? मैंने कहा ना, क्योंकि आप चर्चा कह रहे हो होगी। कि ध्यान ना हटे, तो उस पर कॉन्सेंट्रेट करने के लिए उसको जो है इजीली नहीं सर, मैं देखो अभी चर्चा होगी। राहुल गांधी जी यात्रा पर है, उनसे भी बात होगी। खरगे साहब के यहाँ मीटिंग में उस पर चर्चा होगी, लेकिन निर्णय सामुदायिक होगा। लड़ना है तो निर्णय करना है तो सभी को साथ लेकर उस निर्णय के बारे में हम सोचेंगे। अखिलेश यादव ने ट्वीट किया, उन्होंने कहा कि एफिडेविट की बात कर रहा है इलेक्शन कमीशन, हमने प्रूफ दिया है, एक्सेप्टेंस भी हुआ है। देखिए, चुनाव आयोग जो है वो एक तरफा बर्ताव कर रहा है। महाराष्ट्र की बात तो इंटरनेशनल लेवल पर चली कि इस प्रकार से चुनाव की चोरी हो गई, वोटों की चोरी हो गई महाराष्ट्र में। ये तो सबको पता है, उस बारे में तो चुनाव आयोग ने की बात नहीं की। उत्तर प्रदेश में हुआ है, बहुत सी सीटें जो कम मार्जिन से हम लोग हारे हैं और बीजेपी को चुनाव आयोग से मदद से जिताया गया है, उस बारे में तो चुनाव आयोग खुद बात नहीं कर रहा है। चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। बस, थैंक यू।